नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. डोंबिवली विष्णुनगर पोलिसांनी शेतकरी वेशात नांदेडमध्ये लपलेला खुनाचा आरोपी पकडला. डोंबिवली पश्चिम देवीचा पाडा खाडी किनारी असलेल्या मित्राचा खून करून पळून गेलेल्या मुख्य आरोपीला येथील विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी शेतकरी वेशात नांदेड जिल्ह्यातील एका गावात मजूर म्हणून वास्तव्य करून असलेल्या आरोपीला 2.5 वर्षानंतर अटक केली. सोमनाथ बाबू शिंदे असे देवीचा पाडा येथे खून झालेल्या व्यक्तीचं नाव होते. दीपक साहेबराव योगेश तिमप्पा डोंगरे, वय वर्ष 42, लाटेवाडी, मोठा गाव, डोंबिवली. विलन विष्णू ठावरे, वय वर्ष 41, राहणार उमेश नगर, अशी आरोपितांची नावे आहेत. दीपका या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. देवीचा पाडा खाडी किनारी खून झाल्याची माहिती पोलीस पाटील लक्ष्मीकांत भोईर यांनी पोलिसांना दिली होती. खून झाल्यानंतर विष्णुनगर पोलिसांनी तांत्रिक माहिती, CCTV चित्रण याच्या आधारे योगेश डोंगरे, विलन ठावरे यांना अटक केली होती. या खुनातील मुख्य आरोपी दीपक साहेबराव करकडे हा सोमनाथचा खून केल्यानंतर पसार झाला होता. या खून प्रकरणातील आरोपीच्या शोधासाठी एकूण 4 तपास पथके स्थापन करण्यात आली होती.